मित्रांनो, तारीख होती 9 मार्च 2025. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून नीरा नावाची नदी वाहते आणि याच नदीच्या पात्रामध्ये एक प्लास्टिकचं पोतं की ज्यामध्ये काहीतरी भरलेलं होतं, असं प्लास्टिकचं पोतं तरंगताना स्थानिक लोकांना दिसलं आणि बातमी मित्रांनो वाऱ्यासारखी पसरली. बातमी पसरत पसरत गेली ती स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत. आणि मग काय, स्थानिक पोलिसांची गाडी स्टार्ट झाली, गाडीचा सायरन वाजू लागला आणि थेट पोलिसांची गाडी आली नीरा नदीच्या पात्रावर आणि त्यांनी निरीक्षण केलं की या पोत्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न हा निर्माण होतो की पोलिसांना हा संशय का यावा, इतका तात्काळ पोलिसांनी गाडी का काढावी, इतका पटकन त्यांना संशय आला की त्यांनी लगेचच गाडी काढली आणि नीरा नदीच्या पात्रावर आणली. याच्या पाठीमागं काहीतरी गूढ लपलेलं आहे आणि हे गूढ काय आहे तेच आपल्याला या एपिसोडमधून पाहायचं, या व्हिडिओतून पाहायचं. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. चला तर आजची मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरात जी आपण सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे पती देव. मित्रांनो, या सत्य घटनेतील मुख्य दोन पात्रे ती म्हणजे योगिता आणि शिवाजी. हे दोघं बालमित्र शाळेपासूनचे आणि या बालमैत्रीचं रूपांतर यांच्या प्रेमामध्ये हळूहळू कधी झालं हे यांना पण कळालं नाही. मित्रांनो, प्रेम संबंध त्यांचे बहरू लागले आणि घरच्यांच्या प्रेशरमुळे म्हणा किंवा अजून काही कारणामुळे म्हणा, पण योगिताचं लग्न तिसऱ्याच एका पुरुषाबरोबर झालं, एका मुलाबरोबर झालं आणि या मुलाचं नाव होतं सिद्धेश्वर भिसे. आता लग्न झाल्यानंतर ही योगिता सिद्धेश्वर बरोबर पुण्याला राहायला आली, परंतु आता लग्न झालंय, नवरा आलाय, आता यांचं हे जे काही प्रेम संबंध वगैरे आहेत हे कुठेतरी थांबतील असं वाटलं होतं, परंतु ते तसं झालं नाही. यांचं लग्न झालेलं असताना सुद्धा योगिताचे प्रेम संबंध या शिवाजी बरोबर चालूच होते. मित्रांनो, या योगिताचं लग्न आई वडिलांनी अगदी थाटामाटामध्ये लावून दिलं, खूप खर्च केला, सगळं नको काय पाहिजे काय नको ते सगळं पाहिलं आणि छानपैकी मुलीचं लग्न या आईवडिलांनी लावून दिलं. मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात आणि त्या प्रथेनुसार या योगिताच्या आईवडिलांनी सिद्धेश्वरचं म्हणजे त्यांच्या जावयाचे लग्नामध्ये पाय धुतले. तशी ती रूढी आणि परंपरा आहे काही ठिकाणी. त्या रूढी परंपरेनुसार या जावयाचे त्यांनी पाय धुतले. याच्या पाठीमागचा उद्देश एकच असतो मित्रांनो, हा पूर्वीपासून चालत आलेला आहे की जावई बापू, आम्ही तुमचे पाय धुतो, परंतु आमच्या मुलीचा सांभाळ तुम्ही अतिशय उत्तम रीतीने करा. हाच एक उद्देश असतो त्याच्या पाठीमागे, असा माझा अंदाज आहे. बाकी त्याच्या पाठीमागे काही उद्देश नसतो. हे सगळं झालं. जावयाचे पाय धुतले, जावयाला काय हवं नको ते दिलं, हे सगळं झालं. लग्न घटिका समीप आली आणि जो लग्नामध्ये अंतरपाट वापरला जातो त्या अंतरपाटाच्या एका बाजूनी योगिता आणि एका बाजूनी सिद्धेश्वर होता आणि अशा याच्यामध्ये जे काही नवरा नवरी जे असतात त्यांचं एकमेकाकडं
म्हणजे लक्ष नसतं किंवा तो तोंड दिसत नाही त्या अंतरपाठामुळं. पण याच वेळी मित्रांनो की या योगिताची नजर कुठेतरी दुसरीकडेच भिरभिरत होती. या योगिताची नजर सिद्धेश्वरवर नव्हती, तिची नजर दुसरीकडेच भिरभिरत होती. ती कुणाला तरी शोधत होती, ती अस्वस्थ होती या लग्नामध्ये. आणि कोण होता हा दुसरा, ही व्यक्ती कोण होती ती आपल्याला आता पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ हा मित्रांनो शेवटपर्यंत पहा. मंगलाष्टकं चालू झाली मित्रांनो, आणि मंगलाष्टकं संपल्यानंतर हा जो काही दोघांमधला अंतरपाठ होता तो बाजूला झाला आणि सिद्धेश्वरने योगिताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले. अग्नीला साक्ष ठेवून 7 फेरे दोघांनी मारले आणि हा लग्न समारंभ उरकला. लग्न समारंभ उरकल्यानंतर काही दिवसांनी मात्र हा सिद्धेश्वर आपल्या पत्नीला घेऊन एका ठिकाणी आला राहायला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा संसार वगैरे व्यवस्थित चालू होता. पण हा जो शिवाजी होता, म्हणजे योगिताचा जो मित्र होता, योगिताचा जो प्रेमी होता, तो प्रेमी मात्र या योगिताला फोन करत होता, चॅट करत होता आणि तिला भेटायलाही येत होता. थोडक्यात काय तर लग्न झाल्यानंतरही योगिता आणि शिवाजी यांचे अनैतिक संबंध हे चालूच होते. थोडीशी कुठेतरी भणक या सिद्धेश्वरला लागलेली होती. आणि आपला संसार मोडायला नको, आपल्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून या सिद्धेश्वरने समजूतदारपणा घेतला आणि त्यांनी त्याचं बिऱ्हाड उचललं आणि पुण्याला तो राहायला गेला. आणि मित्रांनो, पुण्याला राहायला गेल्यानंतर खायला काहीतरी पाहिजे ना, म्हणून त्याने पाण्याच्या टँकरवर नोकरी पकडली. मित्रांनो, काही काळ लोटल्यानंतरही म्हणजे शिवाजीला तो येत होता हिच्याकडे, योगिताकडे, आणि त्याची शंका सिद्धेश्वरला आलेलीच होती. आणि म्हणून त्यांनी त्याची राहण्याची जागा बदलली. आता हे पुण्याला आल्यानंतर आता हे प्रेमी युगुल त्यांना काही चैन पडेना. शिवाजी मात्र गावावरून या योगिताला भेटायला पुण्याला यायला लागला आणि तिथेही त्यांचे अनैतिक संबंध पुन्हा सुरू झाले. आणि हे ज्या वेळेला सिद्धेश्वरला कळालं मित्रांनो, त्यावेळेला तो स्वतःशी कुठेतरी कन्फर्म झाला की नाही, योगिता आणि शिवाजी यांच्यामध्ये प्रेम संबंध आहेत, त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत, याची त्याला खात्री झाली. या प्रकाराला तो कन्फर्म झाला. आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये असं काही घुमू लागलं की याच्यावर काहीतरी आपण तोडगा काढू. कारण तो अतिशय सिद्धेश्वर जो होता तो अतिशय माइल्ड स्वभावाचा माणूस होता, असं काहीतरी भडकू वृत्तीचा नव्हता. त्यामुळे तो हाच विचार करत होता की याच्यातून आपल्याला काहीतरी तोडगा काढावा लागेल आणि की ज्याच्यामुळं आपण दुखावलं जाणार नाही, ज्याच्यामुळं आपली पत्नी योगिताही दुखावली जाणार नाही, अशा प्रकारचा तोडगा काढण्याच्या विचारात हा सिद्धेश्वर होता. परंतु मित्रांनो, या योगिताने आणि या शिवाजीने या सिद्धेश्वरला तोडगा काढण्या इतपत पण वेळ दिला नाही, तेवढे दिवस पण त्याला दिले नाही. आता अग्नीला साक्ष मानून या योगिता आणि सिद्धेश्वरने लग्न केलेलं होतं. परंतु या सिद्धेश्वरचा या शिवाजी आणि योगितामध्ये कुठेतरी अडचण भासू लागली. त्यांच्या प्रेमामध्ये, त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये कुठेतरी त्याचा अडथळा निर्माण होऊ लागला. आणि म्हणून या 2 प्रेमी युगलांनी एक वेगळ्या पद्धतीचा विचार करायला सुरुवात केली मित्रांनो, की जो विचार अतिशय भयानक होता. त्यांचा विचार असा होता की आपला जो काही अडथळा आहे, आपला जो काही अडसर आहे, हा अडसर आपल्याला दूर करायचा. किती भयानक विचार होता हा. म्हणजे ज्याच्याबरोबर अग्नीला साक्ष मानून तिने लग्न केलं होतं, त्या पतिदेवाला तिला दूर करायचं होतं. ज्या वेळेला हिच्या आईवडिलांनी लग्नामध्ये या सिद्धेश्वरचं पाय धुतले,
तिथे तो या योगिताचा पती देव झाला. आणि आज याच देवाचा म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार किंवा महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार आपला पती म्हणजे तो देव असतो, पतिदेव असतो. आणि आज ह्या देवाचा काटा काढण्याचा वाईट विचार या योगितामध्ये आणि तिचा प्रियकर शिवाजी यांच्या डोक्यामध्ये घुमू लागला होता. आता दिवस आला सोमवार 3 मार्च 2025. मित्रांनो, हा सिद्धेश्वर दुपारी जेवायला घरी आला आणि त्या काळातच सिद्धेश्वर घरी यायच्या अगोदरच हा योगिताचा प्रियकर शिवाजी हा त्यांच्या घरामध्ये दबा धरून बसलेला होता. कारण आज त्यांना काहीही झालं तरी सिद्धेश्वरचा काटा काढायचा होता. त्यामुळे तो दबा धरून बसला होता. आणि जसा सिद्धेश्वर घरी आला जेवायला तसं ह्या 2 राक्षसांनी म्हणजे योगिताने आणि या शिवाजीने या सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला. मित्रांनो, ज्या योगिताच्या आई वडिलांनी या जावयाचे पाय धुतले होते लग्नामध्ये, त्या पायाचं पाणी, धुतलेल्या पायाचं पाणी आज आटलं होतं मित्रांनो. आणि त्या पाण्याचा रंग तो आज रक्तरंजित लाल असा झाला होता मित्रांनो. भयानक होतं हे सगळं, भयानक. कसं काहीच वाटू शकत नाही या लोकांना. अरे तुला प्रेम संबंधच फुलवायचे होते, तुला शिवाजी बरोबरच राहायचं होतं, तर बाई तू कशाला या इनोसंट माणसाचा बळी घेतलास? कशाला तू त्याच्याशी लग्न केलंस? एक इनोसंट माणूस, एक चांगला माणूस, तुझ्यावर प्रचंड प्रेम असणारा माणूस, त्याला तू आज संपवलंस. किती मोठं पाप केलंस तू. मित्रांनो, आता समाजातून एक इनोसंट माणूस जीवाला मुकला होता, उठला होता. आणि आता त्याचा मृतदेह, त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. म्हणून या योगिताने आणि शिवाजीने त्याचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला आणि हे प्लॅस्टिक पोतं बांधून ते स्कूटरवर घेतलं आणि नीरा नदीच्या हे पुलावर गेले. आणि या पुलावरून या जे काही पोतं होतं, मृतदेह होता, तो नदीत टाकून दिला. आणि हे टाकताना योगिताचा असा गैरसमज होता की हे पोतं एवढं वजनदार पोतं आहे, ते आपण एकदा नदीत टाकलं की ते वर येणार नाही. परंतु मित्रांनो, तो मृतदेह काही दिवसांनी, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी या नीरा नदीच्या पाण्यात तरंगला आणि योगिताचं भिंग फुटलं. ज्या वेळेला पाण्यामध्ये याचा मृतदेह, पतिदेवांचा मृतदेह टाकला आणि त्यावेळेला तिनं काय केलं, योगिताने काय केलं की तडक पोलीस स्टेशन गाठलं. आणि पोलीस स्टेशन गाठून माझा नवरा बेपत्ता आहे अशा प्रकारची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला केली. आता स्थानिक पोलीस स्टेशनने काय केलं का हिला विचारलं, बाबा वर्णन कसं, त्याचा रंग कसा, त्याची उंची किती, कुठले कपडे घातले होते, अजून काही खानाखुणा त्याच्या अंगावर आहेत का, वगैरे वगैरे अशा प्रकारची तपासासाठी पोलिसांनी माहिती विचारली. आणि त्यावेळेला या योगिताने पोलिसांना असं सांगितलं की त्याच्या अमक्या अमक्या हातावर ओम अशी अक्षरं गोंदलेली आहेत. आणि इथेच योगिता फसली. कारण तिला वाटत होतं की मृतदेह वरती येणार नाही, तो खाली पाण्यातच डुबून जाणार आणि पोलिसांना काहीही केल्याने मृतदेह सापडणार नाही. त्यामुळं तिने सांगून टाकलं की त्याच्या अमक्या अमक्या हातावर ओम ही अक्षरं गोंदलेली आहेत. आता मित्रांनो, 9 मार्च 2025 रोजी ज्या वेळेला हा मृतदेह पाण्यावर तरंगला त्यावेळेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस स्टेशनला, स्थानिक पोलीस स्टेशनला ही बातमी गेली. गाडी अगदी पोलिसांची जोरात निघाली, सायरन वाजत ती नीरा नदीच्या काठावर आली आणि तिथे गेल्यानंतर ते पोलिसांनी ते पोतं बाहेर काढलं. मगाशी मी म्हटलं होतं की पोलिसांची गाडी एवढी अर्जंट का गेली, तर
मिसिंग कंप्लेंट, सिद्धेश्वरची मिसिंग कंप्लेंट त्याच्या बायकोनेच केलेली होती एक 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी, आणि त्यामुळं पोलिसांना कुठेतरी संशय होता की ही मिसिंग कंप्लेंटच्या पाठीमागे हे जे काही पोतं तरंगत आहे त्याच्यामध्ये सिद्धेश्वर असू शकेल. आणि म्हणून पोलिसांची गाडी अगदी घाईने ते नीरा नदीच्या काठावर गेली. पोलिसांनी ते पोतं बाहेर काढलं मित्रांनो, आणि ज्या वेळेला पोतं बाहेर काढलं आणि तो मृतदेह बाहेर काढला त्याच वेळेला त्या मृतदेहाच्या एका हातावर ओम ही अक्षरं होती. फसली योगिता फसली. आणि ज्या वेळेला ही ओम अक्षरं पोलिसांनी पाहिली त्याच्या हातावर त्यावेळेला पोलिसांना मात्र एक पक्क झालं की हा मृतदेह आहे हा योगिताच्या पतिदेवांचा आहे, सिद्धेश्वरचा आहे. ही पोलिसांना पूर्ण पक्की बातमी झाली. पोलिसांनी हा जो मृतदेह आहे हा पोस्टमॉर्टमला पाठवला आणि इकडे योगिताला मात्र कॉल करून पोलीस स्टेशनला बोलवलं की असा असा एक मृतदेह सापडलेला आहे आणि तुम्ही त्या ओळख देण्यासाठी वगैरे चौकशीसाठी पोलिसांनी तिला बोलवलेलं होतं. आणि आता काय झालं की पोलिसांचा संशय जो आहे तो योगितावर दाट होत गेला, कारण योगिताने एक चुकी केली होती आणि ती चुकी आता बरोबर ते पोलिसांना त्यामुळे संशय येत होता ओम अक्षरांवरून. एक मात्र नक्की मित्रांनो, की गुन्हेगार कुठलाही गुन्हा करतो ना त्यावेळेला काही ना काहीतरी तो मागे ठेवून जातो आणि या छोट्याशा धाग्यावरूनच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचत असतात. तसे या केसमध्येही ओम या अक्षरावरून पोलीस योगितापर्यंत पोहोचले. आणि ज्या वेळेला योगिता पोलीस स्टेशनला आली, योगिताला विचारलं पोलिसांनी, त्यावेळेला ही योगिता उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली. मात्र पोलिसांना पूर्ण संशय होता की याचा सिद्धेश्वरचा मारेकरी योगिताचा आहे. आणि मग पोलिसांनी योगिताला जरा चहा पाजला. समजलं ना तुम्हाला पोलीस स्टेशनमधला चहा काय असतो ते. तर तो चहा पाजल्यानंतर ही योगिता घडाघड बोलायला लागली. होय, मीच माझ्या कुंकवाचा जो धनी होता, मीच माझ्या कुंकवावर खाला घातला आणि तेही माझ्या प्रियकराबरोबर त्याला सोबत घेऊन माझ्या कुंकवावर मी खाला घातला. याची कबुली पोलीस स्टेशनला या योगिताने दिली. आणि मग पोलिसांनी योगिता आणि हा जो काही तिचा प्रियकर आहे शिवाजी यांचा फास जो आहे तो अधिकच घट्ट केला. मित्रांनो, की या प्रेमासाठी मग ते कुठलंही असो, प्रेमामध्ये आंधळा झालेला माणूस हा कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो आणि माणसाला जो काही समोरचा माणूस आहे त्याचं काहीही करू शकतो. अगदी माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट या प्रेमात आंधळी झालेली लोक करत असतात. आता कालच म्हणजे मागच्याच रविवारी मी मेरठमधली घडलेली जी काही घटना आहे त्या घटनेचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यातली मुस्कान रस्तोगी हिच्याबद्दल, तिच्या क्रूरतेबद्दल सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि त्या एपिसोडचं नाव आहे पापा ड्रम में है. तो नक्की बघा मित्रांनो याच चॅनलवर. तर आता याच नोटवर मी आता इथे थांबतो. मित्रांनो, तुम्ही स्वतःला जपा, घरच्यांना जपा आणि असं काही प्रकार करायच्या ऐवजी त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधा, त्याच्यावर काहीतरी कायदेशीर पर्याय शोधा. कुणाचा बळी घेऊ नका, कारण माणसाचं आयुष्य आहे ते एवढं स्वस्त नसतं मित्रांनो. मी परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या रविवारी मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्या.